नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशी कुक्कुटपालनामध्ये आज आपण महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याने देशी कुक्कुटपालन करावे हा महत्त्वाचा विषय घेऊन चर्चा करणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे आणि मागच्या काही वर्षापासून आपण पाहतोय की वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याला शेतीतून म्हणावं तसे उत्पन्न मिळत नाही। पावसाच्या कमी अधिकपणामुळे बऱ्याच वेळा शेतीचे मोठे नुकसान होते। तर अशा वेळेस शेतकऱ्याकडे शेतीपूरक म्हणून एखादा व्यवसाय असणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकऱ्याला या शेतीपूरक व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळेल आणि तो आपले कुटुंब चांगल्या पद्धतीने चालवू शकतो। प्रामुख्याने आपण शेतकऱ्याकडे महाराष्ट्रातले जर पाहिले तर शेतीसोबत दुग्ध व्यवसाय, बकरी पालन हे व्यवसाय असतात। पण शेती तोट्यामध्ये असल्यामुळे शेतकऱ्याकडे बऱ्याच वेळा चाऱ्याची कमतरता असते। पावसाच्या अभावामुळे सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला शेतकऱ्याला चारा मिळत नाही आणि दुग्ध व्यवसाय आणि बकरी पालन हा शेतकऱ्याकडून बऱ्याच वेळा मग केला जात नाही। तर अशा वेळेस प्रत्येक शेतकऱ्याने जर आपल्या शेतीसोबत देशी कुक्कुटपालन हा कृषीपूरक व्यवसाय जर केला तर शेतकऱ्याला याच्यामधनं खूप चांगला पैसा मिळू शकतो। याच्याबद्दलच आपण पाहणार आहे। आणि या देशी कुक्कुटपालनाची सुरुवात करतेवेळी खूप कमी पैसा इन्व्हेस्ट करून आपल्याला याची सुरुवात करायची आहे। तर तेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया। साधारणतः आपण इथंही पाहत आहोत की आम्ही हा शेड जो आहे तर शेडचे कंपार्टमेंट आम्ही केलेले आपल्याला दिसत असतील। तर अशा पद्धतीचा आपण एक 10 बाय 20चा शेड जर बनवायचा ठरवला तर साधारणतः जाळी आणि पत्र्याचा खर्च आपण जर पकडला पूर्ण बांधकाम असेल तर साधारणतः 200 स्क्वेअर फुटाचा शेड बनवण्यासाठी आपल्याला 20,000 रुपयेपर्यंत खर्च येईल। यामध्ये जर शेतकऱ्याने आपल्याकडील काही वस्तू वापरल्या, जसे की जाळीच्या जागी आपण तुराट्या, कडबा वापरू शकतो, बांबू वापरू शकतो। त्याचबरोबर पत्रे वर जे पत्रा आपण टाकलेला आहे पत्र्याच्या जागी आपण प्लास्टिक शीट वापरू शकतो। अशा पद्धतीने कमी खर्चात आपण साधारणतः 7 ते 8 हजारामध्ये सुद्धा 10 बाय 20चा शेड बनवू शकतो। आणि असा शेड बनवल्यानंतर साधारणतः 100 देशी कोंबडीपासून आपण याची जर सुरुवात केली तर आपल्याला महिन्याकाठी साधारणतः 4 ते 5,000 रुपये या कुक्कुटपालनातून मिळू शकतात। हे गणित पण आपण पाहूया। साधारणतः 1 दिवसाची पिलं आपण विकत घेतली तर या देशी कोंबडीची पिले आपल्याला गव्हर्नमेंट हॅचरी औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, मुंबई इथे मिळतात। त्याचबरोबर प्रायव्हेट हॅचरी जर आपण पाहिल्या तर पुणे, अहमदनगर, जळगाव, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला देशी कोंबडीची एक दिवशी पिले साधारणतः 20 रुपये दराने मिळतात। त्याचबरोबर या पिलांना 3 महिन्यापर्यंत आपण जर मोठे करण्याचे ठरवले तर 3 महिन्यात या एक दिवशी पिलापासून आपल्याला 1 किलोची कोंबडी तयार झालेली भेटेल। आणि 1 किलो करण्यासाठी साधारणतः आपल्याला 3 किलो खाद्य लागेल। आणि आजच्या खाद्याच्या किमतीप्रमाणे जर पाहिले आपण तर 90 रुपयाचे खाद्य लागेल। अशा प्रकारे 20 रुपयाचे पिलू आणि 90 रुपयाचे खाद्य 110 रुपयाचा हा आपला मोठा खर्च राहील। त्याचबरोबर इतर खर्च आपण जर पाहिला तर तो 10 रुपये जर आपण पकडला तर साधारणतः 120 रुपयामध्ये आपल्याकडे 1 किलोची कोंबडी तयार होईल। यानंतर शेतकऱ्यांनी 100 कुक्कुटपालन केल्यामुळे याच्या विक्री व्यवस्थेसाठी आपल्याला विशेष असं काही करावं लागणार नाही। आपण 100 कोंबड्यापैकी साधारणतः 300 रुपयाप्रमाणे महिन्याला 10 ते 15 कोंबड्याही विकल्या तर आपल्याला साधारणतः महिन्याला 4 ते 5,000 रुपये याच्यामधनं मिळू शकतात। खर्च वजा करता ही रक्कम साधारणतः 3,000पर्यंत आपल्याला राहू शकते। तर पण याच्यामधनं आपण पाहतो की देशी कुक्कुटपालन केले आणि याच्या विक्री व्यवस्थेतून आपल्याला असं लक्षात येईल की शेतकऱ्याला शाश्वत अशी रक्कम देशी कुक्कुटपालनातून मिळेल। आणि याच्यासाठी आपण पाहिलं की हंगाम आणि देशी कुक्कुटपालन याचा कुठलाही संबंध नाही राहणार। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये देशी कुक्कुटपालन खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो। आपण पाहू शकता आमचा फार्म इथं साधारणतः 500 कोंबड्या आपण ठेवलेल्या आहेत या शेडमध्ये। तर शेतकऱ्यांनी सुरुवात करतेवेळी थोडी छोटी सुरुवात करायची आहे, जी की मी सांगितली की 100 कोंबड्यापासून आपण सुरुवात करायची आहे। आणि जसं आपल्याला पुढे लक्षात येईल की कोंबडी विक्रीमध्ये चांगला आपल्याला वाव आहे, आपल्या परिसरात कोंबडी विक्री चांगली होऊ शकते, अशा वेळेस आपण याची संख्या जर वाढवली तर आपल्याला महिन्याकाठी जो 3-4 हजार रुपये मिळणारा जो पैसा आहे तो आपण वाढवून घेऊ शकतो। जसा जसा आपला फार्म आपण वाढवू तसा तसा नफासुद्धा आपल्याला वाढलेला दिसेल। पण आपण पाहणे गरजेचे आहे की आपल्या परिसरात जितकी कोंबडीची विक्री होऊ शकते त्या पद्धतीने आपण इतक्या प्रमाणात कोंबड्या आपल्या शेडवर टाकणे गरजेचे आहे। या कुक्कुटपालनासंबंधी अनेक बाबी आहेत, अनेक गोष्टी आहेत समजून घेण्यासारख्या।
येत्या काळात आपण कोंबडी पालनासाठीच्या सर्व इतर बाबी आपण समजून घेऊया. आपण पूर्ण इतर माहिती पाहण्यासाठी आपल्या या चॅनलवरील इतर व्हिडिओसुद्धा पाहावे, ज्याच्यामधनं आपल्याला कोंबडी पालनाची सर्व माहिती मिळेल. कोंबडी पालनामधील खाद्य व्यवस्थापन, आजार व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी आपण चॅनलवरील इतर व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर शेवटी मी इतकं सांगेन की महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसोबत हा कृषीपूरक व्यवसाय करावा आणि याच्यामधनं शाश्वत नफा मिळवून आपल्या कुटुंबासाठी मदत करावी. धन्यवाद.